TV shows, blockbuster movies, and originals. Download the app now. हर्षवर्धन जेडीला लग्नासाठी मागणी घातली. आपल्यासाठी यो मुलगा नको बरं का. हे बघ, आपण जेसी साठी चांगला मुलगा बघूया. हा मामा बोला. भैया आज आहे ना गावात? गावातच आहे, बोला की. गाव नाही म्हणजे तुमच्या संग जरा बोलायचं होतं म्हणून आम्ही येणार होतो. मी आणि पुष्पा. आम्हाला फक्त तुमच्याशी बोलायचं होतं, बाकी काही नाही. आता कळेल सगळ्यांना यो हर्षवर्धन देशमुख काय चीज आहे. आपण इथं बसवायचा का गणपती? जरा अवघड शेतले. कर्नल साहेबांची परमिशन घ्यायला पाहिजे, त्याशिवाय काय नाही होत. आम्ही सगळेजण म्हणत होतो की आपल्या युनिट मध्ये गणपती बसवू. एक अडचण आहे. काय सर? कर्नल साहेबांची परमिशन. आता काय बी झालं तरी कर्नल साहेबांकडनं परवानगी मिळवतच असते. माझी आई आहे का नाही, लई म्हणजे लई भारी तळलेले मोदक करते. कम टू द पॉइंट. काम काय होतं? आपण असाच उत्सव साजरा केला तर येतं. जर तुमची परमिशन असेल तर. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटसेंदुराची गंते गरते मान कापळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव. अजिंक्य नाही चलेगा, ये नाही चलेगा. अरे मी कुठं नाही म्हणलंय, इथेच म्हणलंय की. पण माझी अट तुम्हाला माहिती आहे ना काय? कर्नल साहेबांनी लावलेलं ना की मी लगेच देतो. तुझ्याशी बोलण्यात पॉइंटच नाही. मुझे भी एंट्री देनी है. माझ्या बघण्यात तुमच्यासाठी एक पोरगी आहे. अगं जेडे चांगलं स्थळ आहे. अगं आपल्या शीतलनं सुचवलंय. ते काही का असं ना, उद्या कोणी पण समोर येऊन उभं राहिलं ना तरी मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. मी तुला आधीच सांगितलं होतं ना, माझ्या कामात ढवळाढवळ करायची नाही म्हणून. तुला काय करायचंय? मी लग्न करीन नाहीतर आयुष्यभर तशीच राहीन. माझ्या आयुष्यात मी काय करायचंय आणि काय नाही हे मी माझं बघीन. आणि मी लग्न करायचं का नाही करायचं ते कुणाशी करायचं हे ठरवणारी तू कोण आहे ग? तू परत माझ्या लग्नाविषयी काय बोलच. मग इथून पुढे तू हाय, मी हाय. अगं जेडे नको हट्ट धरूस असा. अगं आता एवढे झाले तेवढे तमाशे नाही का तुम्हाला पुरे? का अजून काही तर परत? अगं एकदा झालं म्हणून काय सारखं थोडीच होत असते. मग काय आता कधीच लग्न करणार नाही म्हणतीस का? होय, नाही करणार मी कधीच लग्न. अगं लाखात एक स्थळ आहे, असं स्थळ सांगून येत नाही चेडे. मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. मला परत विचारू पण नका. देवा इथला कसं या पोरगीच व्हायचं काय माहित.
पोरीने चांगलंच मनाला लावून घेतले. काय नाही शेफारली नसती दुसरं काय तवा. आपण काय बोलत नाही ना तिला म्हणून जरा जास्तच करायला लागली. अहो लग्नाला असं कसं नाही म्हणती ती. एवढं चांगलं पोरग परत मिळणार आहे का आपल्याला. थांबा जरा मी बोलते तिच्या बरोबर. तुम्ही येऊ नका आत. जयडे मम्मी मला नाही बोलायचं तुझ्या संग आता. बोलायचं नाही म्हण. आम्ही काय बोलत नाही तर लेच चाललंय ग तुझं. हे बघ मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. तो निर्णय तुझ्या एकटीचा नाही. मग कुणाच आहे. तुला करायचं लग्न जा तू कर. जयडे थोबाड पडून बघ असलं काय बोललीस तर. बोलणार मी. त्या शितलीचा काय संबंध ग माझ्यासाठी स्थळ बघण्याचा. तिला म्हणून मजा करायला गेली ना तेवढंच कर. उगाच माझ्या मध्ये मध्ये पडण्याचा संबंध नाही येत. अगं तिचा काय संबंध तिला कोणी विचारतंय तवा. मग काय तर तिने सांगले ना हे स्थळ. हे बघ त्या स्थळाला तर मी बी नाहीच म्हणणार आहे. पण म्हणून काय तू बी लग्न करणार नाहीस का. आणि मला करायचंच नसलं तर. तू कशी करत नाहीस ना ती मी बघते. अगं पण काय जबरदस्ती आहे का. हा अशी येडेवाणी करायला लागलीस म्हटल्यावर जबरदस्ती नाही करायची तर काय करायचं. अरे पण तुम्ही काय एवढं माग लागलात माझ्या. मग काय राहतेस आता अशीच. तुझ्या ईडीसाठी मुलगा बघितला का नाही. आमची जरा चर्चा झाली. आम्हाला नको वाटतंय ग. तुझं लग्न ठरू दे मग कळेल त्या शितलीला. आणि एकदा का लग्न झालं ना मग तिचा बाप बी आवाज चढवणार नाही. तिच्या डोक्यात काय तर चालू आहे जे ती मला सांगत नाहीये. आणि हिनं कुठलं तरी स्थळ बी ठरवून ठेवलंय जे फक्त तिलाच माहितीये. पण कोण असेल तो मुलगा. देवाचा आशीर्वाद आहे. आम्ही असे कुठलेच गणपती म्हणजे आमच्या हातून सुटले नाही ज्यांनी आम्ही मोठे मोठे गणपतीचं आगमन विसर्जन आणि पाठपूजन. शेवटच्या दिवशी कसं काय जमवता. शेवटच्या दिवशी आम्ही गिरगावचा राजा. हा गिरगावचा राजाशिवाय आम्ही करून कारण तिथं आमचं एक मान आहे. गिरगावच्या राजाला एक आमचा मान आहे. किती वर्ष झाली. येणारा 31 वर्ष विसर्जनला. तुम्हीच वाजवा. तू ना फक्त मला कारण देतोस राणा. माझ्या घरातले माझ्या घरातल्यांचे सण माझ्या घरातल्यांची माया. तुम्ही एकटं राहते म्हणून तसं वाटते तुम्हाला. तुम्हाला घरातली माणसं असते तर घरातल्यांची किंमत कळली असते. हे बघ तू दादा तुला खूप काही करायचंय ना अजून. थर्वसाठी काय काय करायचंय. तुला बिझनेस वाढवायचा आहे. तुला नवीन घर घ्यायचंय. मग हे सगळं असं झोपून आपोआप होणार आहे का सांग. या राधिकाने जर पॉवर ऑफ अटर्नी मला दिली ना तर मी एकदा कुणाची सही बघितली ना की हुबेहूब तशीच सही काढू शकतो. पॉवर ऑफ अटर्नी राधिकाची एक सही करून मी माझ्या नावावर करून घेतली की कंपनीचा नवीन मालक गुरुनाथ. लग्न माझं पण आहे ना मग सगळा खर्च ते का करणार. बरोबर. मान पैसे तुझे विक्रांत सरंजामे देणार आहेत का. तुमच्यासाठी प्रेम म्हणजे त्याग आहे ना. मग त्याचं ओझं नाही वाटून घ्यायचं. म्हणजे काय. त्याग ग्रेसफुली करा. माझा एकाकीपणा कधी संपेल मला माहित नाही पण आता माझा त्याग मात्र मी ग्रेसफुलीच करणार आहे साहेब. दिलेर खानानं करीम मियाला तलवारीच्या धाकानं बोलता केला असणार. जर तसं असतं तर एव्हाना दिलेर खानाची फौज दारात येऊन पोहोचली असती. पण फौज येत नसेल हे कशावरून. तलाशी लेने है बाजू हटाओ. कितनी बार लोगे तलाशी. आखिरी बार औरत हटाओ.